सर्वांना आदरपूर्वक सन्मानपूर्वक सादर जय भीम करतो। भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो। मी बोधाचार्य प्रवचनकार आदर्श प्रतीक बोधाचार्य भारतीय बौद्ध महासभा आपल्यासमोर आहे। विहार या शब्दाचा अर्थ बौद्ध उपासकांनी समजून घेतलेला आहे का? आपण विहार या शब्दाचा अर्थ बघूया। प्रवचनातले भाग आहेत बरेचसे। विहार म्हणजे नेमकं काय? आपल्याला सर्वसामान्य प्रचलित असणारा जो शब्द आहे विहार, चांगले विहार, योग्य विहार, योग्य आहार असं म्हणत असतो। पण विहार या शब्दाची जी निर्मिती आहे, विहार या शब्दाचा विस्तार आहे, तो असणाऱ्या तथागत महाकारुणी भगवान बुद्धाच्या धम्माच्या आचरणापासून निर्माण झाला। तो 2500 वर्षापासून। याला दुसरा कुठलाही इतिहास नाही विहार या शब्दाला। विहार केवळ भगवान बुद्धांनी ज्या ठिकाणी वास्तव्य केलेलं आहे, ज्या ठिकाणी वास्तव्य करून वेगवेगळ्या अवस्थेचा अभ्यास केलेला आहे, मानवाच्या कल्याणाच्या प्रती त्यांच्या बुद्धीचा जो विकास झालेला आहे, त्या विकासाच्या निर्मितीला बुद्ध विहार असे म्हणतात। लक्षात घेण्यासारखे, आपण समजून घेत नाही बरं का। ऐकून घ्या ना, काय बदल होतोय। जर मी बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे, मी जर तथागत महाकारुणी भगवान बुद्धाचा बुद्ध उपासक आहे, तर किमानपेक्षा विशाल असा हा धम्मसागर आहे। त्या धम्मसागरातला एक तरी बूंद माझ्या अंगावर पडू द्यात ना, एक तरी बूंद माझ्या अंगावर पडू द्यात। आपण काय करतो माहिती का? मला लय येतंय, मला पंचशील येते, मला त्रिशरण येतंय, मला हे येतंय, मला ते येतंय। आपण फक्त जातो आणि त्या पाण्यावर जाऊन फक्त पाय बुडवून येतो धम्मसागरामध्ये। त्या ठिकाणी डुबकी मारली पाहिजे, खोल तळाशी गेलं पाहिजे, जावं लागतंय माणसाला। तळाशी गेल्याशिवाय तिथं हिरे माणिक मोती मिळत नाही। आपल्याला त्या तळाशी जावं लागणार आहे, तळाशी बघावं लागणार आहे की धम्म कसा आहे। विहार या शब्दाचा काय अर्थ? म्हणजे जे विहार आपल्याकडे सगळीकडे आहेत, आता सध्या विराजमान विहार झालेले आहेत। प्रत्येक विहारामध्ये तथागत महाकारुणी भगवान बुद्ध बाबासाहेब आंबेडकर विराजमान आहेत। मग त्या ठिकाणी जे आपण जातो, त्या ठिकाणी कुठली भावना घेऊन जातो आपण? काय घेऊन जातो? लोकांचा द्वेष करणं घेऊन जातो, लोकांचा तिरस्कार मनामधला घेऊन जातो, लोकांची हीन भावना त्या ठिकाणी घेऊन जातो, लोकांच्या प्रती ईर्ष्या त्या ठिकाणी घेऊन जातो। तो असा आहे, तो तसा आहे, त्यानं असं केलेलं आहे, त्यानं तसं सोडून द्या ना त्या विहाराच्या बाहेर सगळं। त्याला विहार म्हणत नाहीये। किंवा नुसतेच त्या ठिकाणी जाऊन दुसऱ्याच्या प्रती हेवे दावेची चर्चा करणं, कटकारस्थान करणं, त्याचबरोबर लोकांचा अवमानात्मक अनादर करणं, ह्या सगळ्या गोष्टीचा अर्थ विहार होत नाहीये। विहारामध्ये शुद्ध काया, शुद्ध वाचा आणि शुद्ध मन ह्या निर्मळ करण्याची प्रक्रिया तर बुद्धांसाठी विहार आहे ना ते। मग आम्ही काय विचार करतो का तसा? आम्ही तसा कुठल्याही प्रकारचा विचार करत नाही। मग आपल्याला तो विचार करावा लागणार आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय, तथागत महाकारुणी भगवान बुद्धाने सांगितले अतदीप भव, स्वयंप्रकाशित व्हायचंय ना। जोपर्यंत तुमच्या प्रज्ञेच्या विकासाकडे आपली वाटचाल होत नाही बांधवांनो, तोपर्यंत बुद्धाच्या असणाऱ्या तत्वज्ञानाकडे जाता येत नाही। अरे महान आहेत हे जगामध्ये। बुद्धासारखा एकही शिकवण देणारा एकही मनुष्य प्राणी आज या ठिकाणी झालेला नाही। हे जगानं मान्य केलेलं आहे, लक्षात घ्या। जगानं मान्य केले म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि मला हा धम्माची दीक्षा दिली ना। केवळ आणि केवळ मी जय भीमवाला आहे किंवा केवळ आणि केवळ मी बुद्धिस्ट आहे इथपर्यंत मर्यादित थांबू नका। आम्हाला आचरणामध्ये पूर्णपणे रमून जायचं आहे। शिलाचं आचरण कसं करायचं आहे, अष्टशिलेकडे कसं जायचं आहे, दशशिला काय आहेत, परत आर्याष्टांगिक मार्ग काय निरखून बघावं लागणार आहे हो। त्याचा अभ्यास, आणि तो अभ्यास तथागत बुद्ध म्हणतात अनुभव हा सर्वात मोठा धम्म। अनुभव हा सर्वात मोठा धम्म आहे। म्हणून मी सर्वांना विनंती करतो की बांधवांनो, कुणाचाही राग द्वेष मोह मनामध्ये ठेवू नका। त्याचबरोबर कुणाच्या प्रती ईर्ष्या निर्माण ठेवू नका। जसं असन तसं बघा। बुद्ध म्हणतात जसं असन तसं बघायचे।
कुणाच्या प्रति द्वेष व्यक्त नाही करायचा. मग त्या ठिकाणी घरातली माणसं जरी असतील तरी घरातल्या माणसासुद्धा तुम्ही द्वेष करू नका, तिरस्कार करू नका. बुद्धाची किती निर्मळ शिकवण आहे. या शिकवणीनं आपण सर्वांचं मंगल हो, कल्याण हो. अशाच प्रकारचा दुसरा व्हिडिओसुद्धा मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे. आज विहार या शब्दाचा अर्थ आपण गांभीर्यानं समजून घ्या. कदाचित सगळ्याच गोष्टी माझ्याबरोबर असतील असं नाही हो. काही माझ्याकडे उणीव आहेत ना. प्रत्येक मनुष्यामध्ये एक सुप्त गुण असतात. त्या सुप्त गुणाचा एकदा का आविष्कार झाला की त्याला त्या सगळ्या गोष्टी अनुभवातून प्राप्त होत असतात. म्हणून अनुभवातही काही कमी जास्त झाल्यानंतर सगळ्याच गोष्टीची पूर्तता मनुष्य मात्र करू शकत नाही. आपण सर्वांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो. आपल्या प्रति मंगल कामना, मैत्रीची सद्भावना प्रगट करतो आणि या ठिकाणी दुसरा व्हिडिओसुद्धा लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान.